उत्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य
युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः। So we are discussing Gunatraya Vibhaga Yoga, in which we have seen that the three gunas of Prakriti, they bind the Purusha or the knower or the Kshetrajna. ही बंधनं जरी वेगवेगळी असली तरी ही बंधनच आहेत आणि त्याच्यामुळेच जे पुरुष तत्व आहे ते बंधित होत असतं. आणि मग आपण काल सत्वगुणाचं बंधन कसं आहे, रजोगुणाचं बंधन कसं आहे, तमोगुणाचं बंधन कसं आहे याच्यावरचे श्लोक बघितले. सत्वगुणाचं बंधन अतिशय पवित्र असं आहे, सुखकारक आहे, आनंददायी आहे, संतुलन करणार आहे, पण ते बंधनच आहे. रजोगुणाचं जे बंधन आहे ते खास करून लालसा, कामना, तृष्णा, the kind of attachment which we have, karma sangena dehinam, the action tendency is there in
रजोगुण, आणि तमोगुणामध्ये अज्ञान, अंधकार, आलस्य, प्रमाद, मोह, या सगळ्याचं ते बंधन आहे. सो ऑल द थ्री दे बाइंड अँड ऑल द थ्री आर ऑलवेज देअर इन प्रकृती. सो लॉंग ॲज वी आर देअर इन प्रकृती, दिस विल बी ऑलवेज देअर. म्हणून सांख्य कारिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा दीप ज्याप्रमाणे 3 गोष्टीपासून दिव्याची उत्पत्ती होते, म्हणजे देअर शुड बी ए विक, देअर शुड बी ऑइल, and there should be agni or fire. So these three together, they make the lamp. Exactly in the same way, they are the constituents of Prakriti. And all the three are always present. It is not possible that you can have only Sattva or only Rajas or only Tamas. It is only the dominance or predominance of a particular guna which decides the characteristic of many things. आणि त्याच्यामुळे बंधन ती होणारच. गुण असतं म्हणजे बंधन आहेच. गुण या शब्दाचा एक अर्थ सांख्य कारिकामध्ये थ्रेड किंवा दोरी असा पण दिलेला आहे. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मिनिंग ऑफ द टर्म गुण. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 3 दोऱ्या एकत्र करून जर आपण एखादा दोरखंड बनवला तर तशा प्रकारचा दोरखंड म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती आहे, अशी पण एक संकल्पना आहे. सो गुण नॉट ओनली मीन्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑर समथिंग, but they are the constituents of Prakriti and they are the binding forces. म्हणून गुण is like a rope and 3 ropes coming together make a very big rope, दोरखंड, की ज्याच्यामधून हा जीवात्मा बांधला गेलेला आहे किंवा प्रकृतीची बंधनं त्याच्यामुळे निर्माण झालेली आहेत, अशी पण संकल्पना आपल्यामध्ये आहे. सो नाउ in the 9th shloka, we see that the conclusion of Sattvam Sukhe Sanjayati, Rajah Karmani Bharat, Jnanan Avrutya tu Tamah, Pramade Sanjayatyuta. So how these three bind together the Purusha or anything in fact is this Sattvam Sukhe Sanjayati. म्हणजे सुखाची जी भावना आहे, सुखलोलुपता जी आहे, त्याच्यामुळे जो बद्ध करतो, आनंदाच्या पाठीमागे जाण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे जे बंधन तयार होतं ते सत्वाचं बंधन होतं. द ऍक्शन टेंडन्सी, कर्माची प्रवृत्ती, ती रजोगुणाचं बंधन आहे. आणि ज्ञानमावृत्य म्हणजे ज्ञानावरचं आवरण असल्यामुळे, म्हणजे थोडक्यात म्हणजे अज्ञानामुळे, बिकॉज ऑफ इग्नरन्स, आणि त्या इग्नरन्स और अज्ञानातून निर्माण होणारा प्रमाद म्हणजे निष्काळजीपणा किंवा केअरलेसनेस किंवा दुष्कृत्य, प्रमादाचे असे सगळेच अर्थ येतात. त्याच्यामुळे ज्याचं बंधन येतं तो तमोगुण आहे. सो ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऍक्च्युअली ऑफ एव्हरीथिंग इन फॅक्ट इज एक्सप्लेन्ड ड्यू टू दिस त्रिगुण संकल्पना इन सांख्य फिलॉसॉफी. म्हणजे सांख्य फिलॉसॉफी मधली ही जी त्रिगुणाची संकल्पना आहे ही इतकी डीप आहे गेलेली आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये की सो मेनी थिंग्स आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ दिस त्रिगुणाज ओनली in all the Tattvajnana and even Ayurveda. You know, they say that the three doshas, Vata, Pitta आणि कफ, हे जे त्रिदोषाची संकल्पना आहे ही सुद्धा त्रिगुणाच्या संकल्पनेतूनच आलेली आहे असं ते म्हणतात. की सत्व रज तमोगुणाचंच प्रकटीकरण फिजिकल लेव्हलला हे त्रिदोषांनी होत असतं. आणि जसं आपण तत्वज्ञानामध्ये असं म्हणतो की या त्रिगुणांची साम्यावस्था आली की प्रकृती ही अव्यक्त होते आणि प्रकृतीच्या बंधनाच्या पलीकडे मनुष्य जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हे जे त्रिदोष आहेत म्हणजे वात, पित्त आणि कफ, यांचं जेव्हा संतुलन होतं तेव्हा परफेक्ट हेल्थ इज पॉसिबल बिकॉज ऑफ दी perfect balance of these three doshas, the three humors which are there in the body.
So everything in Indian philosophy, the characteristic of a person, आणि ते असं म्हणतात की अगदी छोट्या 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 इफ यू ऑब्झर्व अ पर्सन अँड इट्स ऍक्टिव्हिटीज यू कॅन नो व्हॉट टाईप ऑफ पर्सन इज ही. म्हणजे आता पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सत्व, रज आणि तमोगुण हे प्रत्येकामध्येच असतात. सो वेन वी आर सेइंग दॅट ही सत्वगुणी, that doesn't mean that tamoguna and rajoguna is totally absent, but his life is dominated by sattva-guna, or somebody else's life is dominated by rajoguna or dominated by tamoguna. That is how we can say. तर अशा प्रकारचे जे म्हणजे इवन इन स्मॉल थिंग्स, सपोज if you are sitting outside the temple and watch the people coming to the temple, this is a very interesting thing, and you can do this sometime and find out for yourself कि कौन सत्वगुणी है, कौन रजोगुणी है, कौन तमोगुणी है, हे मंदिराच्या बाहेर ज्या प्रकारे लोक चपला ठेवतात त्याचं निरीक्षण करून सुद्धा तुम्हाला कळू शकतं. इफ यू आर अ गुड ऑब्झर्वर, इफ यू आर सिटिंग क्वाइटली outside the temple and just watch how the people keep their chappals. तर सत्वगुणी जर असेल ना मनुष्य, तो he will come and he will keep the chappal in line without disturbing any other chappals and all that, with all orderliness and all, as if म्हणजे त्या भगवंताच्या पादुका असल्यासारख्याच तो विथ दॅट रिस्पेक्ट ही विल कीप हिज चप्पल्स. दॅट इज सत्वगुण. रजोगुणी जर असेल ना तर तो येईल आणि एक चप्पल इकडे फेकेल, दुसरी चप्पल दुसरीकडे फेकेल. म्हणजे तो पायाला एक, उजव्या पायाला एक झटका देईल, जिथे जाईल तिथे चप्पल जाईल, डाव्या पायाला एक झटका देईल, जिथे जाईल तिथे चप्पल देईल. डिसऑर्डरलीनेस, एक्साइटमेंट. तमोगुणी जो असेल ना, because of the pramada, because of the negativities in him, the tamoguni person may believe that people come to the temple not for the darshan of Lord but for exchanging their chappals. असं त्याच्या मनातच असतं खरं म्हणजे. And therefore what he will do, you know, he will keep one of his chappals in the eastern corner of the temple and the other one in the western corner of the temple, so that nobody is able to steal it. So even if you watch little activities of the people, in all those little activities, all these things are really reflected in small small activities. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की शारीरिक स्तरावर एखाद्याचा तमोगुण जास्त असेल, मानसिक स्तरावर रजोगुण जास्त असेल, बौद्धिक स्तरावर सत्वगुण जास्त असेल. सो इट इज नॉट दॅट at all levels of our personality the gunas are equally distributed. असं पण काही नसतं. The characteristic depends upon the dominance of a particular overall character of an individual is defined by the dominance of a particular guna. आणि आपल्या इथे नेहमीच असं सांगितलेलं आहे की you should go more and more towards sattva if you really want to become happy, calm, quiet, balanced and all that. आणि म्हणूनच योगामध्ये तर आपण सात्विक आहार, when we go to 17th chapter of Bhagavad Gita, we are going to learn little more about the effects of trigunas, and there you will find that even the different kinds of diet, यथा अन्नम तथा मनः, असं आयुर्वेदात सुद्धा म्हटलं जातं की ज्या प्रकारचं अन्न आपण खातो त्याच प्रकारे आपलं मन पण असतं. त्याच्यामुळे ज्यांना साधना करायची आहे त्यांना सात्विक आहार पाहिजे. द फूड विथ लॉट ऑफ रस, द फ्रेश फूड, ऑल दॅट इज फॉर सात्विक आहार. द फूड विच इज व्हेरी स्टिम्युलेटिंग, मांसाहार वगैरे करणारे लोक असतात ते, दॅट इज राजसिक आहार. अँड द फूड विच इज व्हेरी स्टेल फूड, प्युट्रिफाईड फूड, म्हणजे नासक वगैरे असं जे अन्न असतं ते सगळं तामसिक आहारामध्ये असतं. ऍक्च्युअली दॅट इज हाऊ द लिकर कम्स अंडर तामस, बिकॉज इट इज आउट ऑफ फर्मेंटेशन that the liquor is produced. And today you must have watched TV and other things and must have seen what has happened when the liquor shop have been opened. People have become careless. People have flocked together and there have been, तिथे मारामाऱ्या पण झाल्या काही जागी, ते तुम्ही सगळं बघितलं असेल.
So it is a typical effect of tamoguna dominating, because of the, so in all the characteristics. आणि मुख्य म्हणजे भगवद्गीतेमध्ये even the concept of varnas, chaturvarnya, it has also come from the combination of trigunas only. This is something which you have to understand. The character of the individual. म्हणून आपण दुसऱ्या अध्यायामध्ये असं बघितलं होतं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः असं भगवान म्हणतात की चातुर म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पहिली गोष्ट म्हणजे भगवद्गीतेत काय किंवा आपल्या कुठच्याही धर्मग्रंथात काय या जाती आहेत असं सांगितलेलंच नाहीये. They are not castes. Nowhere it has been mentioned as caste. How it has come to us that this is caste is really a subject of research, really speaking, because they are called as varna. Varna याचा अर्थ color. It is the color of the mind, not even body, physical color. It is not even the color of your skin which decides whether you are Brahmin or Kshatriya or Vaishya or Shudra. It is color of mind, or rather I would say it is the color of the character, which decides whether one is Brahmin or Kshatriya or Vaishya or Shudra, and how, and it is guna karma vibhagasha. Guna, the combination of trigunas, actually decides whether he is Brahmin or Kshatriya or Vaishya or Shudra. आणि असं म्हटलं जातं की the color of sattva guna is white color. Okay, the color of tamo guna is black color, and color of rajo guna is red color. Okay, so those whose character is completely white, they are the Brahmins. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त दे आर व्हेरी ट्रान्सपरंट, अतिशय शुद्ध अंतःकरणाची अशी जी लोक असतात ती खरं म्हणजे ब्राह्मण. इट हॅज नथिंग टू डू विथ बर्थ. कुठेही भगवद्गीतामध्ये किंवा कुठच्याही आपल्या धर्मग्रंथामध्ये ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, क्षत्रियाचा क्षत्रिय, वैश्याचा वैश्य, शूद्राचा शूद्र असं कधीच सांगितलेलं नाही. इवन इन द उपनिषदिक टाइम इट वॉज नॉट देअर अकॉर्डिंग टू दी बर्थ. नेवर दी गुणकर्म विभाषा. प्रत्येकाने आपल्या अंगभूत गुणानुसार म्हणजे सत्व रज तमो गुणांच्या कॉम्बिनेशनच्या अनुसार आणि आपल्या कर्मानुसार स्वतःच ठरवायचं की मी ब्राह्मण, की मी क्षत्रिय, की मी वैश्य, की मी शूद्र. दॅट वॉज दॅट actually, and never according to birth. So those who are pure white color, they are the Brahmins. Those who are white in combination with red, they are called as Kshatriyas. So Kshatriyas are very dynamic, first of all. That is why Rajas is also there. And then they have Sattva. Therefore, they go, this Kshatriya is a class which protects the nature. Actually, in every society, whether you want it or not, these four kinds of people are always there. One, the people who study the scriptures, the people who want to do some sadhana, people who want to motivate others to go towards sadhana. Such people are called as Brahmin. Okay. The other kind of people, the people who want to protect the nation, the people who want to, म्हणजे जे शासक असतात, those who want to govern the society, they are the Kshatriyas. So they have this, they are called as Rajo Sattvika in nature. Those are in Rajo Sattvika in nature. So white along with the red. The red along with black is Vaishya. That is what they say. Means they are Rajoguni because Vaishyas also move quite a bit. They have to do lot of work. But then the selfish interest is always there in the Vaishyas. So the people who keep who run the commercial aspect of a nation, म्हणजे आर्थिक उलाढाली करणारे लोक, शेती करणारे लोक जे असतात ते वैश्य क्लासमध्ये येतात. आणि those who are really ignorant, those who cannot function as per their own intellect, those who are
having only tamas in them, they are supposed to be the shudras. जे ज्याला स्वतःच्या बुद्धीचा उपयोग अजिबात करता येत नाही, अशा प्रकारचा जो असतो तो शूद्र असतो असं मानलं जातं. अँड दे वेर नेव्हर बेस्ड ऑन द बर्थ ॲट ऑल, अँड दॅट इज देअर सिन्स द उपनिषदिक टाइम. की उपनिषदांमध्ये सुद्धा ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, क्षत्रियाचा क्षत्रिय, वैश्याचा वैश्य आणि शूद्राचा शूद्र असं कधीच नव्हतं. यु नो, इन द उपनिषद देर इज अ व्हेरी फेमस स्टोरी ऑफ सत्यकाम. सत्यकाम नावाचा एक अतिशय तरुण असा मुलगा होता. आणि तो तरुण मुलगा एकदा जंगलामध्ये फिरत होता आणि जंगलामध्ये फिरत असताना त्याला वेदघोष ऐकू आला. And the sound and the rhythm was so attractive that he followed that sound and rhythm, and deep inside the forest he found that there is a plain area, there is a beautiful banyan tree, and a rishi is sitting there chanting the Vedas, and the shishyas are also chanting the Vedas, and the whole atmosphere was charged with Vedic chanting. आणि तो मंत्रमुग्ध होऊन तिथे उभा राहिला. ऍक्च्युअली ही वॉज सो, विथ व्हायब्रेशन्स वेर सो पॉवरफुल दॅट ही वॉज स्टॅन्ड अँड ही वॉज स्टँडिंग देअर. तेव्हा हे सगळं मंत्रोच्चारण वगैरे झाल्यानंतर त्या ऋषींचं लक्ष त्या सत्यकामाकडे गेलं आणि त्यांनी म्हटलं की अरे तू कोण आहेस, तू कशासाठी आलेला आहेस. तर त्यांनी सांगितलं की माझं नाव सत्यकाम आणि मला सुद्धा इथे जर तुम्ही शिकवलं हे वेद तर मला इच्छा आहे. आय वॉन्ट टू रिअली learn the Vedic chanting and all that. तेव्हा त्या ऋषीने विचारलं ठीक आहे, त्या वडिलांचं नाव काय, कुठून आला असे सांग. तर त्याने असे सांगितलं की मला माझ्या वडिलांचं नाव माहिती नाही. माझ्या आईचं नाव जाबाला आहे. आय नो माय मदर्स नेम अँड शी इज जाबाला. आय डू नॉट नो व्हॉट इज द नेम ऑफ माय फादर. Then the Rishi told him, then all the disciples, they laughed that look at this fellow who doesn't know who is his father and he has come here to chant Vedas and all that. So all of them, they laughed. But the Rishi told him that don't worry, you go to home, you ask your mother who is your father and then come back tomorrow. Talk to me tomorrow again. आणि म्हणून तो घरी गेला आणि त्याने आईला विचारलं की मी असा असा गेलो होतो, ऋषी महाराज मला भेटले होते आणि त्यांनी मला विचारलं की हु इज माय फादर. अँड ॲट दॅट टाइम, यु नो, इन दी Upanishadic time we are talking about, so don't try to judge the things from today's point of view. The Jabala told that, you know, I used to serve many rishis. बरेच ऋषींची सेवा करत असे. And I do not know exactly who is your father. I do not know about it. तर सत्यकाम दुसऱ्या दिवशी आला आणि त्यांनी एक्झॅक्टली तेच त्या ऋषींना सांगितलं की माझी आई असं म्हणते की अनेक ऋषींच्या सेवेमध्ये ती होती आणि त्याच्यामुळे नक्की माझे वडील कोण हे तिला माहित नाही असं माझ्या आईने सांगितलेलं आहे. अँड ऑल द डिसायपल्स अगेन लाफ सो लाऊडली दॅट लुक ॲट द फेलो हू डझंट नो एनिथिंग. बट द ऋषी he says that you are definitely a Brahmin, because हे जे कटू सत्य आहे, इतकं कटू सत्य इतक्या स्पष्टपणे सांगण्याची ताकद ही फक्त ब्राह्मणातच असू शकते. and therefore you are a Brahmin and therefore I accept you as a disciple. And actually he accepted Satyakam as a disciple and this Satyakam became very great. He himself wrote an Upanishad which is known as जाबाला उपनिषद. ही उपनिषदातली कथा आहे आणि हे सांगण्याचं तात्पर्य असं होतं की ऑल दोज the varnashrama dharma was not according to the birth. Unfortunately for us, this has prevailed that one who is Brahmin son is Brahmin, whether he is अत्यंत नालायक असला, पापकर्मी असला तरी ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतलाय म्हणून ब्राह्मण, क्षत्रियाच्या घरात जन्म घेतलाय म्हणून क्षत्रिय. But this was not there in Bhagavad Gita also. And you know, the 18th chapter of Bhagavad Gita, it tells a very wonderful thing, you know. So, Brahmana Kshatriyam Vivsham Shudranam cha Parantapa Karmani Pravibhaktani Swabhava Prabhavai Gunai.
असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 18व्या अध्यायात जेव्हा आपण जाऊ तेव्हा हे परत वाचणार होतं पण की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्रानामच्या परंतप कर्माणी प्रविभक्तानी स्वभाव प्रभवै गुणैहि. हे in order to divide the work among the people, त्यांच्या स्वभावानुसार गुणांच्या त्यांच्यामधील त्यांच्या स्वभावातील गुणांच्या अनुसार ही कर्म वाटण्यासाठी हे विभाग केलेले आहेत. आणि इट इज द इंडिव्हिज्युअल चॉईस whether you want to be a brahmin or kshatriya or vaishya or shudra. Just as today, if you want you can become engineer, if you want you can become doctor, if you want you can become a clerk, if you want you can open a shop. Okay, it is individual choice, nobody binds you. असं काय आपल्या इथं नाहीये की ह्यानी ब्राह्मणाच्या माणसाने फक्त डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं, असं काही नाही. इट इज युअर चॉईस. एक्झॅक्टली इन द सेम वे दॅट चॉईस वॉज देअर गुणकर्म विभागाच्या. तर सांगायचं तात्पर्य असं की गुण जे आहेत त्रिगुणात्मक प्रकृती, द कॅरेक्टर is decided by this trigunaatmak prakriti only. Whether it is the character of the diet, whether it is character of the tridoshas, whether it is character of the individual, and the color of the individual character decides his varna. आणि म्हणून the word which is used is varna and not jati. Varna म्हणजे color actually. So it is the color which they are talking about and not really jati. Unfortunately, how it became jati, I do not know, but it is a subject of research. So that is म्हणजे हे सांख्यांची ही त्रिगुणाची जी कल्पना आहे ती इतकी दूरगामी आहे सगळ्याच याच्यामध्ये. आणि इट हॅज पेनिट्रेटेड इन टू द इंडियन कल्चर, इन टू इंडियन सोसायटी, and everything was explained in terms of trigunas only. So that is the importance of these gunas. So now let us come back to our topic of the today. And so the first thing is all these trigunas, they bind the purusha. Their bondages are different, and uh, one has to go beyond these bondages obviously if you want to elevate yourself spiritually. 10व्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की रजस तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत, रजस सत्वम तमश्चैव तमस सत्वम रजस्तथा. हाऊ कुठच्या गुणाचा प्रभाव कसा पडतो? We have seen that all the three gunas will be always there everywhere, not only in the human beings but in all creatures, everything that is existing. या सगळ्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे प्रकृतीजन्य ते त्रिगुणात्मकच आहे. फक्त एकाच गुणाचा आविष्कार कुठेच नाहीये. ओके, पण गुणांचे प्रभाव मात्र बदलू शकतात. ते कसे ते ह्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. रजस तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत. Somehow Tattva is able to overcome the force of Rajas and Tamas, and therefore it predominates in the character. आणि असं डॉमिनेशन जिथे असेल त्याला सत्वगुणी असं आपण म्हणतो. Then we say that the character is सत्वगुणात्मक. Sattva is predominating. Current the other two gunas are there, but they are suppressed by sattva guna. It becomes dominant. In the same way, rajas sattvam tamaschaiva tamas sattvam rajas tataha. It is also possible that sattva and tamas are cancel out each other and rajas dominates. Rajas predominates and it suppresses the sattva guna and tamo guna, and therefore such a character we say is dominated by rajoguna. आणि म्हणून आपण म्हणतो हा राजोगुणी आहे. And the same way tamas sattvam rajas tataha. Sometimes the tamo guna dominates and the sattva guna and the rajoguna are subdued. They cancel out each other, and that is how actually the growth, we have discussed that earlier also, growth of the entire srishti goes on like that. So what we call as insentient
म्हणजे दगड वगैरे जे आपण म्हणतो प्युअरली मटेरियल थिंग्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तमोगुण जास्त असतो ऑब्विसली. अँड हार्डली, ऑफकोर्स देर इज रजोगुण, the electrons and protons moving very fast inside. Okay, so rajoguna is also there. Sattva guna, the whole consciousness is involved in rotation of electron around the nucleus, but dominated by tamoguna. And as the evolution progresses, more and more rajoguna comes into action. हे तमोगुण हा सृष्टीमधल्या ज्याला आपण अजीव सृष्टी किंवा निर्जीव सृष्टी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये तमोगुण जास्त आहे. सजीव सृष्टीमध्ये प्रथम रजोगुणाचा प्रभाव जास्त असतो. अँड ॲज द कॉम्बिनेशन चेंजेस, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्रिचर्स गोज ऑन चेंजिंग. आणि म्हणून त्यांची ज्ञान घेण्याची प्रक्रिया ही वेगळी वेगळी असते. यु नो, the sense organs are different. Amoeba, for instance, the single species animal, has only one sense of touch. Touch sensation is the only sensation with amoeba. If you go little higher, then there are say, for example, ant, I do not know, but it may have two kinds of senses, you know, the touch and the smell. Okay, and then that means the sattva has started little in increasing. आणि मग 3 इंद्रिय असलेली म्हणजे सर्प वगैरे असतात तशी, in human beings we have all 5 indriyas, and actually the 6th one also in the form of manas, and that is why we are the most evolved species. So evolution of the species is according to the prabhava of a particular guna. Lower species मध्ये prabhava is tamoguna by suppression of sattva guna and rajoguna. In the intermediate kind of species, the prabhava is the dominance is of the rajoguna. It suppresses sattva guna as well as tamoguna. And in the evolved species, it is sattva guna, particularly in human beings, which dominates the rajoguna and tamoguna. So that is how the evolution, that is what is said here. So particular guna can dominate, and that is how you can really evolve in different ways. Now, in the next 3 shlokas, it has been told how do we really recognize whether sattva guna is dominant, or what are the characteristics of an individual in whom sattva guna dominates. What are the characteristics of an individual in whom the rajoguna dominates, and the characteristic of an individual in whom the tamoguna dominates. सत्व गुणाचा प्रभाव ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहे अशा माणसाची लक्षणं, रजोगुणाच्या माणसाची लक्षणं, तमोगुणाच्या माणसाची लक्षणं ही पुढच्या काही श्लोकामध्ये आता आपण बघणार आहोत. सो नाऊ द फर्स्ट इज सत्वगुण. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानम यदा तदा विद्यात्, विवृद्धम सत्वमित्युत. विवृद्धम सत्वमित्युत. हे सत्वगुण जर वृद्धिमान झाला, if the character is dominated by sattva guna and rajoguna and tamoguna have been suppressed to a very great extent, then what are the characteristics of the individual? How do you see that individual? त्याची लक्षणं कोणची, त्याच्यामध्ये अशा व्यक्तीमध्ये काय दिसून येईल? सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. शरीराच्या सर्व द्वारांमधून the light oozes through all the gateways of the body. What are those gateways of the body is talking about? All those things which are responsible for getting the knowledge. They are the gateways of the body. Mainly the pancha jnanendriya, मन आणि बुद्धी. They are म्हणजे प्रकाश मय जे काही आहे. That is why the higher in the evolution of Prakriti, the higher evolutes, they have more light. म्हणजे
आपण हे बघितलेलं आहे सांख्य फिलॉसॉफीमध्ये की प्रकृती पुरुषाच्या संयोगामध्ये आली की द फर्स्ट इव्हॉल्यूट इज महत, which is at the individual level is buddhi, and buddhi has maximum sattva in it. Okay, from buddhi comes ahankar, from ahankar comes mana and pancha jnanendriya. So that is the sentient side of the universe. And then pancha mahabhutas, pancha tanmatras, that is the insentient side of the universe, which is dominated by tamoguna, while the mind and the indriyas, they are dominated by rajoguna. Ahankara has mixture of rajoguna and sattva and of course the buddhi is full of sattva guna. Teva, these are actually the dwaras or the doors through which the light comes out. म्हणून सर्वद्वारेषु देहेस्मिन प्रकाश उपजायते, म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची all the instruments of knowledge, they are enlightened in such a people. What does it really mean? Prakasha upajayate. That means his senses will be going for spiritual knowledge only. The senses will not go. जे इंद्रियांचं विषयांकडे जी आसक्ती असेल ती उपभोगण्यासारखी नसेल, उपभोगण्यासाठी नसेल. The indriyas are functioning. The eyes will be there, but the eyes will be for seeing the reality. The ears will be for listening to the divine sound. The nose will be for the divine smell, for the divine taste. Rasa, raso vaisaha, aso Upanishad. So the pancha jnanendriyas will be there even in sattva-guni person, but through those jnanendriyas, prakasha upajayate. म्हणून पतंजलीने जसं म्हटलेलं आहे, चित्त प्रसादनाचे जे उपाय सांगितलेले आहेत, विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्न मनस स्थिती निबंधनी. की विषयवती प्रवृत्ती means intense faculty of the senses to observe the corresponding vishayas. आणि व्यासभाष्यामध्ये very beautifully he has told that one who is practicing vishayavati pravrutti, he has intense feeling of touch, smell. So he calls it divine smell, divine touch, divine rasa. Actually, in Vyasabhasha, if you go to Vyasabhasha, you will find that he has given even the areas where you have this divine touch, divine smell and all that. He says that if you concentrate at the tip of the nose, you have extraordinary smell, divine smell, and the moment you get that divine smell, divya gandha, आणि या दिव्य गंधाची अनुभूती आल्यानंतर मन शांत होऊन जातं. Mind goes to the state of meditation. That is why it is prakashayati. This is what exactly it is said. If you concentrate at the tip of the tongue, divya rasa is possible. That is what Vyasabhasya has told. If you read that particular sutra, Vishayavati va pravrutti utpannaha manasa sthiti nibandhini. In the middle of the tongue, he said the sense of touch, divya sparsha. At the root of the tongue, you get the divya rasa. And if you concentrate on the palate, you get divya drishti or the divine sight. So this is what actually meant by prakasha upajayate. म्हणजे आपली इंद्रिय सुद्धा काम करीत असतात सर्वसामान्य माणसाची, पण ती इंद्रिय भोगा करता करत असतात. We see something, we get attached to it, or we want it. The desire to have it comes. This is the process in which the senses are bringing in knowledge, but it is relative knowledge, it is worldly knowledge, and it involves in the worldly activities. Sattva guna madhe jo ahe, his indriyas also function, but they function for divya sparsha, divya gandha, anahata nada. So that type of the divya shabda. So that is how prakasha upajayate. म्हणून त्यात काय म्हणतात, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वम इत्युत.
आणि नंतर काय होतं, ही गेट्स नॉलेज अँड ही गेट्स नॉलेज थ्रू इंट्युशन अँड नॉट रिअली थ्रू द सेन्स ऑर्गन्स. हे सत्वगुणी जो मनुष्य असेल ना, त्याला जे ज्ञान होतं ते खरं म्हणजे ती प्रज्ञा असते. ईश्वर ज्ञान, as we have learned in Patanjali Gurus, it is actually the area of प्रज्ञा. ते अतींद्रिय ज्ञान असतं, अतींद्रिय ज्ञान. आणि आपल्या सगळ्या ऋषी मुनींना हे अतींद्रिय ज्ञान झालं, कारण त्याच्याशिवाय इतकं प्रचंड काम अशक्य आहे. द वे कपिला मुनी हॅज रिटन सांख्य फिलॉसॉफी and even this concept of triguna, this is not work of an ordinary person at all. This cannot come through logical thinking. Impossible. You can't come to this logically. It has to be through prajna. It has to be intuitive knowledge. How they got it? Because of the sattva guna. म्हणून योगामध्ये जास्तीत जास्त सत्वगुणाकडे जाण्याची जी प्रक्रिया ती ह्याच्या करता आहे. बिकॉज देन it is vidya, it is wisdom rather than what we call as knowledge. आणि म्हणून आपण जे ऋषी व्यास, फॉर एक्झाम्पल, who has written this Bhagavad Gita and all that, how he could write, व्यासानी जे काही करून ठेवलेलं आहे ना, it is impossible for any common person with any capacity, with any number of things with him. Impossible. म्हणजे चारी वेदांचं वर्गीकरण त्यांनी केलं, हे सगळं भगवद्गीता महाभारतासारखे ग्रंथ लिहिले, 28 पुराण लिहिली. ट्रिमेंडस वर्क विच ही कुड डू. अँड वी ऑल नो दॅट जेव्हा महाभारताचं हे लिखाण केलं गेलं तेव्हा ही वॉन्टेड टू फिनिश इट अँड ही वॉन्टेड ए सॉर्ट ऑफ स्टेनो हू कुड रिअली नोट डाऊन ऑल द थिंग्स. अँड म्हणून बुद्धीची देवता जी गणेश, त्याची त्यांनी प्रार्थना केली होती की गणेशा हे तू सगळं लिहून काढ, मी सांगत जाईन आणि तू लिहून काढ. आणि गणेशाने सांगितलं की आय विल डू दॅट वर्क फॉर यू ओनली ऑन वन कंडिशन, दॅट यू शुड नॉट रिपीट एनिथिंग. एकदाच फक्त तू ते काय सांगायचं ते सांगायचं, यू विल नॉट रिपीट एनिथिंग. अँड देन व्यासा सेज ओके, आय अग्री विथ युअर कंडिशन, बट यू ऑल्सो शुड नॉट राईट एनिथिंग अनलेस यू अंडरस्टँड इट. आणि असं म्हणतात की जेव्हा जेव्हा व्यासाला थोडासा वेळ हवा असेल तेव्हा ते अत्यंत कठीण असा श्लोक सांगायचा आहे महाभारतातला, की देन गणेशा वुड टेक लिटिल बिट ऑफ टाइम, दॅट विल बी द ब्रीदिंग टाइम फॉर व्यासा टू कन्स्ट्रक्ट अनदर वर्स अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि हे सगळं काम जे लिखाणाचं आहे ते गणेशाने त्याच्या एका दातानी केलं आणि म्हणून तो एकदंत झाला. अशा प्रकारचं. सो नाऊ सच अ ट्रिमेंड. अँड देन कंटिन्युअसली he just sat there. Entire Mahabharata was written like that. How it happened? It can happen only because sattva and sattva alone was with it. It was intuitive knowledge. It was a flow from higher form of knowledge. म्हणजे जी प्रज्ञेच्या प्रदेशामध्ये त्यांनी ते गेलेले होते आणि तेथून ते खरोखर तो ओघ खाली येत होता. and he simply became an instrument. Sattva can become a real instrument through which the flow of knowledge goes. Okay, so that is what it is said in this particular verse also. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. अशा प्रकारचं जे ज्ञान असतं, ज्याला आपण प्रज्ञा असं म्हणू शकू, ज्याला आपण खऱ्या अर्थाने विद्या, सा विद्या या विमुक्तये. आपल्या इथे विद्या म्हणजे ती की जे मुक्ती देऊ शकते तीच विद्या आहे. आणि अशी विद्या खरं म्हणजे सत्व धर्मातूनच मिळू शकते. आणि म्हणून फर्स्ट थिंग इज टू go for, of course, the last thing is to go beyond the trigunas, that we shall come to, because finally what Krishna has advised to Arjuna is त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. दुसऱ्या अध्यायात सुद्धा ते सांगितलंय even Vedas, whatever is written in the Vedas is Traigunya Vishaya Veda. Now there is one thing which we have to understand. It is Veda and not Vedanta. Generally the word Veda is used for Karma Kanda in Bhagavad Gita and elsewhere also. So whatever is there in Karma Kanda or in Mimamsa philosophy is Traigunya Vishaya Veda. Nistraigunya Bhava Arjuna.
म्हणून कृष्णाचा शेवटी ऍडवाइस असा आहे, कृष्ण असं नाही म्हणत तू सत्वगुणी हो म्हणून. यू हॅव टू गो बियॉन्ड द त्रिगुणाच. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. हे कशा प्रकारे गुणातीत व्हायचं हे सुद्धा त्या श्लोकामध्ये आपण सांगितलेलं आहे. तो त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन निर्द्वंद्वो. त्याच्याकरता तुला निर्द्वंद्व झाला पाहिजे. यू शुड बी फ्री फ्रॉम ऑल सॉर्ट्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, शीत उष्ण, या सगळ्या द्वंद्वांच्या तुला पलीकडे गेलं पाहिजे. निर्द्वंद्व. नित्य सत्वस्थो. यू हॅव टू स्टे इन सत्वगुण अलोन at all times. At no time raja or tamo guna should be there. Nitya satvastho. Niryoga kshema atmavan. Should not bother about maintenance of the body. Yoga kshema. You should not bother about where from the food will come, where from how I will sustain myself. Niryoga kshema atmavan. So that is the way in which you can go beyond trigunas. So final solution is of course going beyond even sattva, but sattva guna is the one which can take you to the verge of the highest reality. From there it is possible to go beyond the trigunas and beyond prakriti. Okay, so then what is the lakshana of a person who is rajoguni, has been mentioned in the 12th stanza of this chapter. Lobha pravrittirarambha karmanam ashamah spruha rajasyetani jayante vivruddhe bharatarshava. The characteristic of a person who is rajoguni, ज्याच्यामध्ये रजोगुणाचा जास्त प्रभाव आहे. याचाच अर्थ म्हणजे रजोगुण has suppressed the sattva as well as tamoguna. What are the characteristics? Lobha. First characteristic, lobha. You have craving for the things. A typical characteristic of a person who is never satisfied with what he has. समाधानी वृत्ती त्याची कधीही नसते. मला भगवंताने दिलंय ते पुष्कळ आहे, आता मला नको असं तो कधीच म्हणत नाही. He wants more and more and still more. That is called a lobha. A very great characteristic of a person. आणि त्याच्याचमुळे तो अशांत असतो. अशांतस्य कुतः सुखम. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याती बुद्धी पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना नचा भावयत शांती अशांतस्य कुतः सुखम. ज्याच्या मनामध्ये अशांती आहे त्याला सुख कधीच लाभत नाही. त्यामुळे रजोगुणी कॅन नेव्हर बी हॅपी इन हिज लाईफ. सगळं त्याच्या जे काही पाहिजे असेल, जे काही अचिव्हमेंट असेल, सगळ्या जरी झाल्या ना तरी तो त्याला म्हणतो आता तर तू सुख. नो नो नो, आय वॉन्ट मोर. लोभ. सो द फर्स्ट थिंग इज लोभ प्रवृत्तीरारंभा. द पर्सन हु इज रजोगुणी, त्याची प्रवृत्ती, he wants to open more and more avenues for action. This is typical of the modern world. You want to expand more your companies. I am not talking adversely to that. This is the way the commercial things go. But you are not satisfied with small business. You expand it still more, still more. If it is in India, go abroad, expand branches there. Expansion, expansion, expansion. So open more and more projects, open more and more openings for action. So he looks for more and more openings for his action. He's not satisfied with whatever he has. म्हणून इवन असे जे लोक असतात ना, म्हणजे आपण अगदी चोर दरोडेखोराकडे जरी गेलो की जे रजोगुण आणि प्लस तमोगुणात्मक असतात, तरी समजा भयंकर लूट आणली एकदम कुठेतरी बँकेवर दरोडा घालून, दे हॅव वेल्थ आणि त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील इतकं धन समजा त्यांना मिळालं ना, ते चूप बसणार नाहीत. They will not say that now we have enough way, now why go for robbery and all that. Now 7 पिढ्या बसून खातील इतकं आपल्याला आहे, so now we are satisfied, we let us have our own way of life. No,
they will find out another avenue for another robbery. याचं कारण काय? प्रवृत्ती आरंभ. This is another characteristic of a rajoguna. He seeks for more and more avenues for action. जास्तीत जास्त कर्म करण्यासाठी कुठे वाव आहे याचा शोध घेणारा मनुष्य म्हणजे रजोगुणी असतो. हाऊ आय कॅन रिअली वर्क मोर अँड मोर अँड स्टील मोर इज अ टिपिकल रजोगुणी पर्सन. कर्मणा अशमः, and therefore he is never calm and quiet, never keeps silence. In fact, if there is nothing to do, he becomes uneasy. That is what you find in this particular lockdown and home quarantine and all that. की काहीच तुम्हाला करण्यासारखं नाही तर आनंदात राहा ना. नाही 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 नाही. नाव एकदम जर रजोगुणी असतील ना अस्वस्थ होऊन जातात एकदम. If they are asked to relax, just sit down and relax. There is nothing to do. They say, if there is nothing to do, find out something to do. Do something. Find out avenues. काहीतरी करा, काहीतरी कर्म करा. So that is then spruha. Always the desire for more and more action, for more and more gains. जास्त फायदा कुठे मिळेल. All that characteristic of rajoguna. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. ज्याच्यामध्ये रजोगुणाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. लोभ, प्रवृत्तिरारंभ, कर्मणाश अशम स्पृहा, रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. व्हॉट अबाउट द तमोगुण? अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. तमोगुण ज्याच्यामध्ये विवृद्ध आहे, वन who is dominated by tamoguna means his tamoguna has suppressed the sattva guna as well as rajoguna, and therefore the main character is tamogunatmak. Aprakasho, he is totally ignorant. He is the person who never really uses his intellect at all. तसं मी मगाशीच्या वर्णाश्रमामध्ये सांगितलेलं होतं तेव्हा चतुर्वर्ण्यातला जो शेवटचा वर्ण शूद्र सांगितलेला आहे. शूद्र इज अ पर्सन who is unable to use his own intellect. He always wants somebody else to guide him. त्याला शूद्र असं म्हटलं असं. Permit me to tell you my personal thing, how I heard this word Shudra for the first time and it went into my psyche first. असं होतं की मी त्यावेळेस 5-6 वर्षाचा होतो आणि घरात होतो आणि माझी आई विहिरीवरून पाणी वगैरे आणायला जायची आणि आईनी चुलीवर दूध ठेवलेलं होतं आणि आईनी मला असं म्हटलं की हे बघ हे दूध ठेवलेलं आहे, बघा दूध, मी जाऊन येते पाणी आणायला. आणि मी दुधाकडे बघत बसलो आणि मग ते दूध हळू वर आलं, उतास जाऊ लागलं आणि ते त्या चुलीत गेलं, विस्तव विजलं आणि मी बघत होतो. आईने सांगितलेलं होतं दूध बघ, मी दूध बघत बसलो. मी तिकडनं आई आली आणि ती अशी भडकली आणि ती म्हणाली, अरे तू बघत काय बसलास, ते दूध उताला सगळं गेलेलं आहे सगळं. म्हटलं तू सांगितलंच ना मला की त्या दुधाकडे बघ, मी दुधाकडे बघत बसलो. तर ती मला म्हणजे अरे शूद्रा, तुला तुझी बुद्धी आहे की नाही. आणि त्यावेळी असं मला कळलं की ज्याला बुद्धी नाही, आपल्या बुद्धीचा जो उपयोग करत नाही तो शूद्र. अँड दॅट इज द ट्रूथ. दॅट इज अ टिपिकल थिंग ऑफ तमोगुण. So that is how I really caught up that word Shudra at that time. That if you are not able to use your own intellect and want somebody else to guide, you will find that the people of that type, even in small things they don't decide. If they want to go to some other place, they will not decide whether to go by bus or by train or by flight. They will telephone to 10 people. अरे वहां जाने से वो फ्लाइट से जाना है या बस से ठीक होगा या ट्रेन से ठीक होगा या जाऊं या नहीं जाऊं. Everywhere they are the people who can never decide for themselves, who cannot use their intellect. So it is not according to birth.
इट इज अकॉर्डिंग टू द कपॅसिटी ऑफ द पर्सन. कारण याचं काय आहे, अप्रकाशो अप्रवृत्तिश्च, की ज्ञानावर आवरण असल्यामुळे, अप्रकाश असल्यामुळे, they are dull type, they are dull mind, and because of that dullness, total inactivity, total inertia is the characteristic of tamoguna. Aprakasho apravrittischa pramado mohevacha. So with that pramada also comes, carelessness comes, as we discussed yesterday also, that all, even if you tell little work to them, lot of carelessness, the things will never be in order when tamogunatmak person is there. And moh is a kind of delusion, की जसं असतं तसं न दिसता वेगळ्या प्रकारेच जे ज्यांना ज्यांना जाणवतं त्याला मोह असं म्हणतात. सो फॉर तमोगुणी पीपल, इवन इफ यू आर टेलिंग देम समथिंग विच इज बेनिफिशियल टू देम, दे विल नॉट, मोहामुळे त्यांना असं वाटेल की ह्याच्यामध्ये सुद्धा याचा काहीतरी स्वार्थी हेतू असणारा, माझ्या भल्याकरता हा सांगणं अशक्यच आहे. आय विल नॉट लिसन टू हिम दो ही इज टेलिंग समथिंग गुड. ओके, हे तमोगुणात्मक आहे. He will not use his own intellect, and if somebody is telling him the right way, he will not accept it because of the moha. Okay, so aprakasho apravrittischa pramado moha evacha tamasyetani jayante vivruddhe kuru nandana. So that is how the tamoguna functions in us. So in short, the characteristics of the individual depend upon the dominance of a particular guna which is there. And what really Bhagavad Gita is going to tell now also, and particularly in 17th chapter, is that from sadhana point of view, obviously we have to recognize की आपण कुठच्या स्तरावर कोणचा गुण जास्त प्रभावी आहे आणि तो कसा बदलायचा हे आपल्याला हातात आहे. देयर इज अ चॉईस. एव्हरीबडी इज नॉट परमनंटली तमोगुणात्मक, परमनंटली रजोगुणात्मक. So transformation of prakriti is one of the things which is continuously told in Bhagavad Gita, and that is what yoga is all about. Okay, so that is what we are going to discuss further also uh, in this chapter, and the other chapters we shall come. But now it is time to stop, and we shall stop with Om Asatoma Sadgamaya, and together we shall stop. Om Asato Ma Sadgamaya Tamaso Ma Jyotirgamaya Mrutyorma Amrutangamaya. Om Shanti Shanti Shanti. Hari Om Tat Sat. Hari Om Tat Sat. Hari Om Tat Sat.